मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन प्रकारची लोक असतात, म्हणजे नेते असतात। एक असे नेते असतात जे पक्षाला खुश करण्यासाठी, आपल्याला नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांची चमचेगिरी करत असतात, आणि दुसरे नेते असे असतात की जे मनात आहे, जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात येतं आणि ते बिनधडक बोलून टाकतात। मग ते पुढचा मागचा विचार करत नाही की आपल्या पक्षाला आणि नेत्याला काय वाटेल। अशाच नेत्यांपैकी महाराष्ट्रातील एक व्यक्तिमत्व आणि एक नेते असे आहेत, ते म्हणजे माजी खासदार गजानन कीर्तिकर। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बिंदासाईच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलो। तसं पाहायला गेलं तर गजानन कीर्तिकर हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत, मात्र ते राहणारे गोरेगावातील आहेत, म्हणून आजचा हा विषय घेतला। 4-5 दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर यांनी बेधडक वक्तव्य केलं। त्यांनी बिंदासपणे सांगून टाकलं मीडियाला की त्यांना देखील असं वाटतं की मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की केवळ राज आणि उद्धव ठाकरे नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी देखील या दोन ठाकरे बंधूंसोबत येऊन मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणं गरजेचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावं असं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वाटत होतं, मात्र ते जिवंत असेपर्यंत काही शक्य झालं नाही, अशी व्यथा देखील गजानन कीर्तिकर यांनी बोलून दाखवली। आज महाराष्ट्राचं राजकारण असं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाला, तुमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांना सोबत घेऊन चाला, त्यांना घेऊन चालला, तुम्ही जर चालत गेलात तर तुमचा राजकीय मार्ग सुकर होतो, तुम्हाला हवी ती पदत मिळतात, तुमची कामं पटापट होतात। मात्र गजानन कीर्तिकर हे असे नेते आहेत की अगदी पूर्वीपासून, मी गजानन कीर्तिकर यांचा 1995 पासूनचा, म्हणजे जेव्हा ते गृहराज्यमंत्री होते तेव्हापर्यंत त्यांचा मी राजकीय प्रवास पाहिलेला आहे। गजानन कीर्तिकर एक असं रसायन आहे की जे ज्यांना कळलं त्यांना कळलं, आणि ज्यांना कळलं नाही त्यांना ते कधीच कळलं नाही। गजानन कीर्तिकर यांनी, मला स्वतःला असं वाटतं की लोक अधिक जोडली। म्हणजे पूर्वी एक बघा गाणं होतं की पैसा बोलता है, मात्र गजानन कीर्तिकरांच्या बाबतीत असं होतं की त्यांनी पैसे काही कमवले असतील मेहनतीने, पण त्यांनी ते कार्यकर्त्यांमध्ये पण वाटले, त्यांनी ते पदाधिकाऱ्यांना पण दिले, त्यांना जिथे जिथे त्यांनी शक्य होतं तिथे तिथे त्यांनी लोकांना मदत केली। अगदी ते ठाकरेंच्या सोबत होते, म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बाळासाहेब ठाकरेंबद्दलची निष्ठा आहे ती जग जाहीर आहे। कारण जेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंसोबत होते तेव्हा शिवसेना वाढवण्यामध्ये ज्या पहिल्या 15-20 नेत्यांचा समावेश होता त्याच्यामध्ये गजानन कीर्तिकर यांचाही समावेश होता। मराठी माणसाला नोकऱ्या मिळाव्यात, मराठी माणसाला न्याय मिळावा, मराठी तरुणाला नोकऱ्या मिळाव्या, मग त्या बँकेत असू दे, रेल्वेत असू दे, मोठमोठ्या कंपन्यात असू दे, त्यासाठी जेव्हा शिवसेनेने प्रयत्न सुरू केले तेव्हा त्या प्रयत्नांमध्ये सर्वात मोठा हात जो कोणाचा होता तो जसे सुधीर जोशी होते, मनोहर जोशी होते, तसेच गजानन कीर्तिकर हे देखील आहे। गजानन कीर्तिकर यांनी देखील मराठी माणसाला, मराठी तरुणाला नोकऱ्या मिळाव्यात, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी बरेच प्रयत्न केले। त्यांनी शिवसेना सोडली, 3 वर्षापूर्वी जेव्हा शिंदे वेगळे झाले, पण जाताना त्यांनी, मी असं म्हणणार नाही की उद्धव ठाकरेंची त्यांनी गद्दारी केली, ते स्वतः गेले। जर त्यांच्या मनात असतं तर त्यांनी अंधेरी पासून गोरेगाव पर्यंत त्यांना मानणारे अनेक पदाधिकारी होते, अनेक कार्यकर्ते होते, एक मोठा गुच्छा कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा घेऊन ते बाहेर पडले असते, पण त्यांनी तसं केलं नाही। ते एकटे बाहेर पडले आणि एकट्याच्या जीवावर त्यांनी एकनाथ शिंदेना साथ दिली। त्यांनी एकनाथ शिंदेबरोबर कधी गद्दारी केली नाही, पण शिंदेना कीर्तिकरांचं दुर्दैवाने म्हणा महत्व कळलं नाही। एक अभ्यासू, अनुभवी असे हे नेते, त्यांचा कसा वापर आपला पक्ष वाढवण्यासाठी करता येईल, आपली शिंदेची शिवसेना, आपली स्वतःची शिवसेना आहे ती महाराष्ट्रात फोफावण्यासाठी, महाराष्ट्रात पसरण्यासाठी गजानन कीर्तिकर यांच्या नेत्यासारख्या नेत्याचा वापर कसा करता येईल हे दुर्दैव आहे की ते एकनाथ शिंदेना कळलं नाही। त्यामुळे नेहमीच एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तिकरांना काहीसं बाजूला ठेवलं आणि त्याची खंत आजही गजानन कीर्तिकर यांना आहे। दुसरी गोष्ट अशी की आज ते खुलेआमपणे मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं हे बोलून पुढे आलेले आहेत। यापूर्वी देखील ते बेधडक बोलायचे, त्यांनी कधीच कोणाची तमा बाळगली नाही, बिनधास्त बोलायचे। म्हणजे मी अनेकदा त्यांना त्यांच्या कार्यालयात बघितलंय की कार्यकर्ते किंवा पदाधिकारी
जो कोणाच्या विरोधात चुकून त्यांना त्यांचे कान भरत असतील किंवा त्यांना काहीतरी सांगत असतील तर तिथल्या तिथे त्याला कार्यकर्त्याला त्या पदाधिकाऱ्याला थांबवण्याचं काम हे गजानन कीर्तीकरांनी केलं आणि ते आजही करत आहेत. त्यामुळे ते बेधडक आहेत. अमोल कीर्तीकर जेव्हा ठाकरे गटासोबत राहिले त्यांनाही वाटत होतं की ते आपल्याबरोबर तो यावा, आपल्याबरोबर येऊन त्याने खासदारकी लढावी. कदाचित त्यांनी ती खासदारकी लढली असती तर अमोल कीर्तीकर आज खासदारही असते, पण त्यांनी तसं केलं नाही. आपला मुलगा वेगळा का लढतोय, त्याच्या वेगळ्या इच्छा आहेत, त्या त्यांनी जोपासल्या. स्वतःला जायचंय, स्वतः बाहेर पडले, पण त्यांनी अमोलवर कधी दबाव टाकला नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा अमोल निवडणुकीला उभा राहिला तेव्हा देखील त्यांनी अमोलला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिल्या. मात्र त्याच्यासाठी ते कुठे रस्त्यावर उतरताना दिसले नाही किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला गजानन कीर्तीकर यांनी कॉल करून फोन करून सांगितलं नाही की तुम्ही बाबा शिंदेच्या किंवा भाजपला साथ देऊ नका, तुम्ही माझ्या मुलाला द्या, असंही ते बोलले नाही. त्यांचा पाठिंबा मुलगा म्हणून अमोल कीर्तीकर यांनाच होता. मात्र पक्ष म्हणून त्यांनी भाजप, महायुती आणि शिंदेसाठी काम केलं. आज पुन्हा एकदा ते बेधडकपणे बोलले. त्यांनी सांगितलंय की राज आणि उद्धव यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं असं गजानन कीर्तीकर यांना मनापासून वाटतं. मात्र त्याचबरोबर सर्व मतभेद विसरून राज, उद्धव आणि एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं परखड मत गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केलं. मला असं वाटतं की गजानन कीर्तीकर जे बोलले ते मराठी माणसाच्या आज जे मनात आहे ते बोललेले आहे. मराठी माणसाला काय वाटतं, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनात काय आहे, त्यांची व्यथा काय आहे, त्यांची इच्छा काय आहे, ते गजानन कीर्तीकर यांनी बोलून दाखवलेली आहे. थोडक्यात काय तर गजानन कीर्तीकर बोले तो क्या है, गजानन कीर्तीकर की बोली याने मराठी माणसाच्या मनात असलेली गोली. शेवटी आता बघायचं आहे की गजानन कीर्तीकरांची पुढची दिशा काय असते, ते कोणती भूमिका घेणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.